नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड केली जाते। सद्यस्थितीचा काळ हा द्राक्षवेलींना कलम करण्याचा आहे। नव्याने द्राक्ष लागवड करावयाची असल्यास दोन पद्धतीने केली जाते। पहिली पद्धत म्हणजे जमिनीत खुंट्यांची लागवड करून नंतर त्यावर आवश्यक त्या जातीचे कलम करणे आणि दुसरी पद्धत अशी की तयार असलेल्या कलम रोपांची लागवड करणे। आता सध्या सर्वत्र कलम करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत कृषी अधिकारी जगदीश पाटील यांच्याकडून। नाशिक जिल्हा द्राक्ष नगरी म्हणून ओळखला जातो। नाशिक जिल्ह्यात द्राक्षाची जवळजवळ 55,000 हेक्टरपर्यंत लागवड झालेली असून देशाच्या निर्यातक्षम द्राक्षामध्ये नाशिकचा वाटा हा द्राक्ष निर्यातीत 80% जास्त आहे। याकरिता की नाशिकमध्ये द्राक्ष लागवड करणारे शेतकरी दिंडोरी, निफाड, चांदवड, नाशिक या तालुक्यांमध्ये बहुसंख्य असून बागलाण, कळवण, येवला या मालेगाव या तालुक्यांमध्ये देखील द्राक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड होते। त्याचप्रमाणे द्राक्ष बागायतदार हा नवीन प्रयोगांना देखील स्वतः स्वीकारत असून बाजारातली किंवा निर्यातीच्या देशांची मागणी बघून लागवड करीत आहे। आज आपल्याकडे थॉम्सन, सोनाका, माणिक चमन, गणेश या पद्धतीच्या जाती प्रचलित होत्या पूर्वी, परंतु जसं आता क्रिम्सन सीडलेस असेल किंवा लोकांच्या मागणीप्रमाणे शरद सीडलेस कलर्ड व्हरायटींना डिमांड यायला लागला, त्याप्रमाणे लोक आता कलर्ड व्हरायटी पण लावायला लागले। यामध्ये लागवड करण्याच्या पद्धतीमध्ये द्राक्षाची काडी शेतामध्ये लावण्यापूर्वी त्याचे गादीपासून रोपं तयार करून मग लागवड व्हायची, परंतु त्याच्यामध्येही लोकांनी आता एक नवीन NRCच्या ग्रेप पुणे यांच्या माध्यमातून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून जे काही नवीन प्रयोग तंत्रज्ञान पुढे आलं त्यानुसार बेंगलोर डॉगरीज, अमेरिकन डॉगरीज यासारख्या डॉगरीज शेतात लावून म्हणजे थोडक्यात जंगली द्राक्षाचे प्रकार शेतामध्ये लावून तो खुंट म्हणून वापर होतो आणि त्याच्यावर ज्या काही कलर्ड व्हरायटी आहेत त्यांचे ग्राफ्टिंग केली जाते। ही पद्धत आता बहुसंख्य लोक वापरायला लागले आहेत। त्यामुळे व्हिगरस ग्रोथ ह्या द्राक्ष वेलींची होत असून लगेच 1 ते 1.5 वर्षात लागवड पीक घ्यायला सुद्धा यामुळे लोकांना फायदा होत आहे। म्हणजे थोडक्यात त्यांचा वेळ वाचतोय। पूर्वी हेच कलम केल्यानंतर किंवा द्राक्ष लागवड केल्यानंतर जो काही 2 वर्षाचा हंगाम त्याच्यात जायचा, आता लोकांनी तो हंगाम पण कमी करण्याचा प्रयत्न करून या खुंटा पद्धतीची लागवड करावी। याच्यामध्ये हा जो खुंट आहे तो साधारणतः जानेवारी महिन्यात लागवड केली जाते, साधारण जानेवारी ते एप्रिल मे पर्यंत, की जेणेकरून तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागवड करायला त्याच्यावर ग्राफ्टिंग करायला हा व्यवस्थित होऊ शकतो। जर तीच जर टळलं तर मग मात्र परत 1 वर्ष थांबायची वेळ येते। म्हणून शेतकरी शक्यतो याची लागवड ही जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात करतात। याचं ग्राफ्टिंग करताना एकतर शेतात ग्राफ्टिंग करणं किंवा दुसरं नर्सरीमध्ये ग्राफ्टिंग करणं असे 2 प्रकार बघितले जातात। शेतात ग्राफ्टिंग केल्यामध्ये थोडी मरखड वाढते, ग्राफ्ट सक्सेस नाही झाला तर त्या ठिकाणी जागा खड राहते, त्यामुळे बहुतेक आता तोही प्रकार वाढायला लागला आहे की लोक नर्सरी करून त्याची ग्राफ्टिंग करून त्याचे रोपं वाढवून घेतात आणि नंतर मग त्याची पूर्णपणे तो खुंट सक्सेस झाला की त्याच्यानंतर त्याचा लागवडीसाठी वापर करतात। या पद्धतीने लागवड होते। साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर हा कालावधी लागवडीसाठी चांगला आहे, कलम करण्यासाठी चांगला आहे। यामध्ये कलम करताना फक्त खबरदारी अशी घ्यायची असते की त्याची जी प्लास्टिकची टेप वापरली जाते तर ती पट्टी लावणं आणि त्याच्यावर जर पावसाचं प्रमाण असेल तर मग मेन वगैरे लावलं तर या पद्धतीने त्याच्यावर त्याचं सक्सेसचं प्रमाण किंवा त्याच्यामध्ये पाणी न जाता सडण्याचं प्रमाण कमी होतं आणि सक्सेस रेशो वाढतो। दुसरी गोष्ट, लागवड करताना जी काडी वापरणार ती पण पूर्ण मॅच्युअर झालेली पाहिजे, साधारणतः 120 ते 130 दिवसाची। तशी जर काडी त्याच्यावर ग्राफ्ट केली तर सक्सेस प्रमाण त्याच्यामुळे वाढतं। याप्रमाणे कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना पण आहेत। आपण शेतकऱ्यांना याचं प्रशिक्षणही दिलं जातं आणि अहिल्यादेवी होळकर म्हणून रोपवाटिका या पद्धतीची नर्सरीची योजना देखील आहे।